Hello students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 8th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdali R.R. Students, we started topic number 12, equations in one variable. In last video, we solved some equations. After that, we are going to solve word problems in this video. See the first problem. Problem is Joseph's weight is 2 times the weight of his younger brother. Find Joseph's weight if sum of their weights is 63 kg. आता हा वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर यामध्ये सुरुवातीला या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे याचा अर्थ आपण जाणून घेऊया. जोसेफ्स वेट इज 2 टाइम्स द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर. म्हणजे जोसेफचं जे वजन आहे ते वजन त्याच्या लहान भावाच्या दुप्पट आहे. फाइंड जोसेफ्स वेट इफ सम ऑफ देअर वेट्स इज 63 kg. आणि त्या दोन भावांच्या वयांची बेरीज 63 kg दिलेली आहे. तर यावरून आपल्याला जोसेफचं वेट जे आहे ते काढायचं आहे. तर हे काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इक्वेशन तयार करावं लागेल. आता दिलेल्या माहितीप्रमाणे इक्वेशन आपण करणार आहोत. तर सुरुवातीला बघा आपल्याला माहिती दिलेली आहे की जोसेफचे जे वेट आहे ते त्याच्या लहान भावाच्या दुप्पट आहे. त्यामुळं लहान भावाचं जे वेट आहे ते आपण x मानणार आहोत. त्यामुळे आपण म्हटलेलं आहे बघा, लेट द वेट ऑफ जोसेफ्स यंगर ब्रदर बी x kg. म्हणजे त्याच्या लहान भावाचं जे वजन आहे, लेट द वेट ऑफ जोसेफ्स यंगर ब्रदर इज x kg, हे आपण मानलेलं आहे. जोसेफच्या लहान भावाचं जे वजन आहे ते x kg आपण मानलेलं आहे. मग त्याच्या लहान भावाचं x kg असेल तर जोसेफचं जे वेट आहे ते दिलेल्या माहितीनुसार त्याच्या दुप्पट आहे. त्यामुळं जोसेफचं वेट काय झालं, 2x एवढं झालं. देअरफॉर जोसेफ्स वेट इज 2 टाइम्स द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर इज इक्वल टू 2x. देअरफॉर फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, आणि आपल्याला आणखीन एक माहिती दिलेली आहे. काय दिलेली आहे तर सम ऑफ देअर वेट्स इज 63 kg. जे त्या दोघांच्या वजनाची जी बेरीज आहे ती 63 kg दिलेली आहे. त्यामुळं लहान भावाचं वजन आपण x घेतलेलं आहे आणि जोसेफचं 2x आपण घेतलेलं आहे दिलेल्या माहितीनुसार. त्यामुळे आपलं इक्वेशन इथं तयार झालेलं आहे बघा, x + 2x इज इक्वल टू 63. आता x + 2x किती झाले, 3x इज इक्वल टू 63. x इज इक्वल टू 63 डिवायडेड बाय 3. त्यामुळे x इज इक्वल टू आलेला आहे 21. आता x इज इक्वल टू 21 म्हणजेच x आपण काय मानलेलं आहे तर वेट ऑफ जोसेफ्स यंगर ब्रदर, जे त्याच्या लहान भावाचं वेट आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला विचारलं आहे जोसेफ्स वेट. जोसेफचं वेट आपल्याला विचारलेलं आहे आणि जोसेफचं वेट दिलेल्या माहितीनुसार काय आहे, 2 टाइम्स द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर. त्यामुळे जोसेफचं वेट आपण किती घेतलेलं आहे, 2x. म्हणजे x इज इक्वल टू 21 आलेलं आहे. म्हणजे 21 × 2 हे किती झालं, 42 kg. म्हणजेच आपल्याला काय मिळालेलं आहे, वेट ऑफ जोसेफ इज 42 kg. अशा पद्धतीनं हे वर्ड प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी अगोदर इक्वेशन तयार करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं हे वर्ड प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. सी नेक्स्ट प्रॉब्लेम. Numerator of a fraction is 5 more than its denominator. If 4 is added to numerator and denominator, the fraction obtained is 6/5. Find the fraction. तर बघा इथं आपल्याला एक फ्रॅक्शन शोधायचं आहे, अपूर्णांक शोधायचा आहे आणि याच्यामध्ये एक माहिती दिलेली आहे. काय दिलेलं आहे, न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 5 more than its denominator. म्हणजे या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे जो छेद आहे त्यापेक्षा न्यूमरेटर जो आहे तो 5 जास्त आहे. फ्रॅक्शन इज न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 5 more than इट्स डिनॉमिनेटर. म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा 5 जास्त आहे. म्हणजे इथं जर आपण डिनॉमिनेटर x घेतला तर न्यूमरेटर x + 5 होणार आहे. 5च्या पटीत नाही आहे तर 5 जास्त आहे. त्यामुळे x + 5 हा न्यूमरेटर होणार आणि डिनॉमिनेटर किती होणार आहे, x होणार आहे. बघा
If 4 is added to numerator and denominator, the fraction obtained is 6/5. आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जर आपण 4 ॲड केलं तर आपल्याला फ्रॅक्शन मिळणार आहे 6/5. या दिलेल्या माहितीवरून आपल्याला तो फ्रॅक्शन शोधायचा आहे. बघा, तर सुरुवातीला आपण जो डिनॉमिनेटर आहे तो एक्स घेणार आहोत. त्यामुळं लेट द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स. मग आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा 5 जास्त आहे. Therefore, numerator of the fraction is 5 more than denominator, means x plus 5. 5 जास्त आहे म्हटल्यावर x plus 5. Therefore, the fraction, मग फ्रॅक्शन कुठला तयार झाला? वरती न्यूमरेटर येणार आहे, तो किती आहे आपला x plus 5 आणि खाली डिनॉमिनेटर x plus 5/x हा आपला फ्रॅक्शन तयार झाला. आता बघा, आणखीन एक आपल्याला इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. काय दिलेलं आहे? तर if 4 is added to numerator and denominator, the fraction obtained is 6/5. जे आपल्याला दिलेली माहिती अशी आहे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जर आपण 4 ॲड केलं तर आपल्याला फ्रॅक्शन मिळणार आहे 6/5. बघा, आता आपला फ्रॅक्शन आहे x plus 5/x. x plus 5 plus 4 करायचं आहे आणि खाली डिनॉमिनेटर आहे x, त्याच्यामध्ये पण 4 ॲड करायचं आहे. मग हे केल्यानंतर आपल्याला फ्रॅक्शन मिळणार आहे 6/5. त्यामुळे इक्वल टू चिन्ह द्यायचं आहे. आता हे आपण इक्वेशन सॉल्व करणार आहोत. x plus 5 plus 4 9 झालेलं आहे. त्यामुळे इथं वरती न्यूमरेटरमध्ये x plus 9 आणि खाली डिनॉमिनेटरमध्ये x plus 4 इज इक्वल टू 6/5. आता हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. नेहमीच्या पद्धतीनं आपण हे सॉल्व करणार आहे. इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. 5 x plus 9 मल्टिप्लाय करायचं आहे आणि 6 x plus 4 मल्टिप्लाय करायचं आहे. 5 इंटू ब्रॅकेट x plus 9 इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट x plus 4. तर हे आपण सॉल्व करूया. 5 ब्रॅकेटला गुणून घेऊया. 5x plus 5 9 45. 5x plus 45 इज इक्वल टू 6 याला मल्टिप्लाय करूया. 6x plus 6 4 24. बघा, 45 अंक एका बाजूला घेऊया आपण. आता हे प्लस 24 बरोबर चिन्हाच्या या बाजूला जाताना -24 झालेले आहेत इज इक्वल टू 6x आणि हा 5x इकडे जात असताना -5x झालेला आहे. आता 45 - 24 21 सबट्रॅक्शन आलेले आहे, वजाबाकी 45मधनं 24 वजा केल्यानंतर 21 आलेलं आहे इज इक्वल टू 6x - 5x x. आता x आपल्याला मिळालेला आहे x इज इक्वल टू 21. आपण x काय मांडलेला आहे? डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज x. देअरफॉर डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू 21 आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा 5 जास्त आहे. त्यामुळे न्यूमरेटर काय झाला? 21 + 5 बरोबर 26. म्हणजे आता इथं आपल्याला न्यूमरेटर पण मिळाला आणि डिनॉमिनेटर पण मिळाला. यावरून आपल्याला फ्रॅक्शन आपण लिहू शकतो. फ्रॅक्शन काय असेल? अगोदर न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे 26/21. देअरफॉर द फ्रॅक्शन इज 26/21. Students, in this way, by making equations in one variable, we can solve word problems easily. Now we have to solve practice set number 12.2 in your notebook. Thank you.